आषाढी एकादशी, जी शयनी एकादशी किंवा महाएकादशी म्हणूनही ओळखली जाते, ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची व्रत तिथी आहे। आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ही साजरी केली जाते। या दिवशी विठोबा म्हणजेच पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे भक्त मोठ्या भक्तिभावाने व्रत करतात, उपवास करतात आणि कीर्तन, भजन, नामस्मरणात दिवस घालवतात। महत्त्व: या दिवशीपासूनच चातुर्मासाचा प्रारंभ होतो। चातुर्मास हे 4 पवित्र महिने आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन मानले जातात। असे मानले जाते की या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला, प्रबोधिनी एकादशी, जागृत होतात। त्यामुळे आषाढी एकादशीला शयन एकादशी असे म्हणतात। 4 महिन्यात धार्मिक व्रते, संयम, सात्विक आहार आणि साधनेला विशेष महत्त्व दिले जाते। पंढरपूरची यात्रा हे या एकादशीचे वैशिष्ट्य आहे। लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी वारी करतात। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा जयघोष करत भक्त विठ्ठलाच्या चरणी आपले जीवन समर्पित करतात। कथा: प्राचीन काळी भद्रावती नगरीत सुखसंपन्न पुंडलिक नावाचा मुलगा राहत होता। त्याचे आईवडील खूप वृद्ध होते। पुंडलिक मात्र प्रारंभी अयोग्य संगतीत होऊन पापमय जीवन जगू लागला। परंतु एक दिवस त्याच्या जीवनात परिवर्तन झाले। त्याला आपल्या आईवडिलांची सेवा करणे हेच खरे धर्मकार्य वाटू लागले। त्याने आपले संपूर्ण जीवन पालटले आणि आईवडिलांची सेवा मनोभावे करायला सुरुवात केली। भगवान विष्णू त्याच्या भक्तिभावाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष पृथ्वीवर आले। त्यावेळी पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता, म्हणून त्याने भगवानाला बाहेरच थांबण्यास सांगितले आणि एक वीट त्यांच्यासमोर ठेवून म्हणाला, या विटेवर उभे राहा। भगवान श्री विठ्ठल त्या विटेवर उभे राहिले आणि तेथूनच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील विग्रहाची स्थापना झाली। म्हणून विठ्ठलाच्या मूर्तीला विठोबा, विठ्ठल अधिक उभा आणि त्या विटेला अत्यंत पवित्र मानले जाते। आषाढी एकादशी हे फक्त एक उपवासाचे व्रत नाही, तर ती भक्ती, समर्पण आणि संतांच्या मार्गाने चालण्याचा प्रेरणादायक संदेश आहे। संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा यांसारख्या संतांनी या एकादशीचे महत्त्व आपल्या अभंगांतून सांगितले आहे। भक्ती, सेवा, समर्पण आणि नम्रता या गुणांची शिकवण आषाढी एकादशी देते। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात या तत्वांचा अवलंब करून परमेश्वराची कृपा प्राप्त करावी।